आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने घणसोली प्रभाग क्रमांक 36 मध्ये युवा समाजसेवक योगेश पाटील यांच्या वतीने नवी मुंबई शहराला स्वच्छ शहर असा बहुमान देशस्तरावर मिळवून देण्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमासोबतच प्रभागामध्ये स्वच्छता अभियान राबवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगी योगेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईचं वाटप करून त्यांना सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। सदर कार्यक्रमानंतर योगेश पाटील यांच्या माध्यमातून प्रभागात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यासोबतच से नो टू प्लास्टिक संदर्भात जनजागृती अभियान देखील राबवण्यात आलं। या प्रसंगी योगेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजित करण्यामागील आपली भूमिका देखील स्पष्ट केली। लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना मी प्रभाग क्रमांक 36 तर्फे सर्व नागरिकांतर्फे मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आज साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साहेबांना जे साजेसं म्हणजे साहेबांचं एकच वाक्य असतं की समाजकार्य हे आपण कायम केलं पाहिजे। तर साहेबांना समाजकार्याच्या माध्यमातूनच आम्ही इथे एक छोटासा प्रयत्न केलाय की साहेबांना समाजकार्याच्या माध्यमातून आम्ही एक बर्थडेचं गिफ्ट देऊ। त्यासाठी नवी मुंबई जी आता आज सगळ्यात स्वच्छ महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं शहर आहे आणि देशामध्ये 3 नंबरचं शहर आहे आणि ह्याच्यामध्ये जर कोणाचा महत्त्वाचा मोलाचा वाटा असेल तर ते आपले सफाई कर्मचारी आहेत। त्या निमित्ताने आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा इथे आम्ही एक सत्कार केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यासोबतच आम्ही एरियामध्ये थोडंसं सफाई अभियान राबवलेलं आहे। त्याचा उद्देश एकच आहे की या सफाई कर्मचाऱ्यांना एक बळ भेटलं पाहिजे, कारण की नवी मुंबई महापालिकेमधलं कोणाचा अपमान न करता मी हे वाक्य म्हणतो की सगळ्यात जास्त मेहनत करत असतील तर हे सफाई कर्मचारी करत असतील। आज ही जी नवी मुंबई एवढी नीटनेटकी आणि स्वच्छ दिसते याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोलाचा वाटा या सफाई कर्मचाऱ्यांचा आहे। तर एक साहेबांना एक वाढदिवसाचं भेट म्हणून आम्ही या सफाई कर्मचाऱ्यांचा आज इथे सत्कार केलेला आहे। पालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचंही मी आभार मानतो। या सगळ्यांच्या माध्यमातून आज हा छोटासा कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही केलेला आहे। परत एकदा मी साहेबांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि असंच साहेबांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक म्हणून कायम राहावं ही आमची एक छोटीशी इच्छा व्यक्त करतो। या प्रसंगी या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज जो कार्यक्रम राबवलेला आहे स्वच्छता अभियानचा तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। असेच कार्यक्रम प्रत्येकाने प्रत्येकाच्या वार्डामध्ये जर राबवले तर माझे जो सफाई कामगारांना जो लोड निर्माण होतो तो लोड निर्माण होणार नाही आणि देशामध्ये जो 3रा नंबर मिळवलेला आहे तो कदाचित पहिला नंबर पण होऊ शकतो। त्यासाठी मी सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी आपली अशीच कामं करत राहावे आणि ही कामं करता करता मी एक संदेश देईन की आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी प्रत्येकाने एक तरी झाड लावावं आणि त्या झाडाचं त्यांनी योग्य प्रकारे निगा राखावी हीच आपल्या साहेबांसाठी मी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।